नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वाती कुकिंगमध्ये। आज आपण बघूयात कॅप्सिकम पकोडे, शिमला मिरचीची भजी। तर हा व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये अगदीच लेट झालेला आहे, त्याबद्दल सॉरी। आता पुढचे व्हिडिओज नक्कीच वेळेवर येणार, तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला। तर आता आपण कृतीकडे वळणार आहोत। तर मी इथे कॅप्सिकम, शिमला मिरची उभी चिरून घेतलेली आहे। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे छान वर्टिकल कट्स मारून आपण तयार करून घेणार आहोत। तर आता बॅटर बनवण्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेले आहे। बेसनमध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर व हळद टाकून घेऊन त्याच्यामध्ये छान एकजीव करून पाणी टाकून त्याची बॅटर बनवून घेणार आहोत। बॅटरची कन्सिस्टन्सी मीडियमच ठेवायची, जास्त थिक किंवा जास्त पातळ बॅटर नाही करायचं, मीडियम कन्सिस्टन्सीच ठेवायची। बॅटर रेडी झालेलं आहे। आता आपण फ्राय करायला सुरुवात करणार आहोत। तर मी इथे तेल गरम करायला ऑलरेडी ठेवलं होतं। छान तेल गरम झाल्यावर आपण आपली भजी सोडूया। मी इथे गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे, जेणेकरून आपली भजी क्रिस्पी व गोल्डन कलरची होईल। आपली भजी फ्राय होत आहे। 10 ते 12 मिनिटानंतर आपले पकोडे रेडी होतील। छान क्रिस्पी होईपर्यंत आपण ठेवणार आहोत। मी गॅस हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे। आपण छान आता परतून घेऊया। तर गाईज, हा व्हिडिओ मी लेट अपलोड केल्याबद्दल परत एकदा सॉरी। मी पुढचे व्हिडिओज अगदीच वेळेवर अपलोड करण्याचा प्रयत्न करेल। 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकतात आपली भजी तयार झालेली आहे। आपण आता यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। तर पावसाळ्याचा सीझन चालू आहे, तुम्ही नक्कीच ही भजी करून पहा। मी नेक्स्ट बॅच देखील फ्राय करून घेतलेला आहे, सेम आधीच्या कृतीप्रमाणेच। 10 ते 12 मिनिटानंतर आपण हे देखील प्लेटमध्ये काढून घेणार। आपले पकोडे रेडी झालेले आहेत। तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा व लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।